खाय बघ खाय. आवडत नाही वाटते. तोंड पाय भाकर तोंड कसं केलं. आवडत नाही सांबार. हाय हॅलो नमस्कार, तुझं स्वागत आहे माझ्या चॅनल. कसे आहात सगळे? चांगले ना? मी पण चांगलीच आहे. तर आता माझी बहीण तिच्या घरी निघण्यासाठी निघालेली आहे. तर इथे आहे माझा आताचा मुलगा आहे ना, म्हणजे माझा भाऊ तिला सोडून देणार आहे आता, म्हणजे बस स्टँडवर. मग तिथून ती ऑटो करून जाऊ शकते, कारण तिचं घर जवळच आहे ओळखीतून. आता एक एक जण सगळे आलेले आहेत आपल्या घरी. रुपाली पण चालली रुपालीच्या घरी. बघा लग्नाचं घर कसं होतं. आज सगळे पाहुणे रावणे आपल्या घरी गेलेले आहेत. काळजी घे रुपाली. तर आता इथे आहे ना रुपाली निघालेली आहे. तर आता तिथपर्यंत माझा भाऊ आहे माझ्यासोबत, काही टेन्शन नाही. आणि तिथून ती ऑटो करणार आहे, कारण तिचं घर काही जवळ आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. कारण हा इथे जॉबवर चालला जाईल आणि ही इकडं तिच्या घरी जाऊ शकते त्याच्यामुळं. तर तिची पोरगी आता रुपाली तिच्या घरी गेलेली आहे. आता संध्याकाळ झाली, आम्ही सगळे इथं वरती आलेलो आहोत वरच्या घरामध्ये. आणि बघा तिच्या साखरपुड्याची कॅसेट आलेली आहे, व्हिडिओ कॅसेट. तर ती बघू राहिलेलो आहे इथे. तर खूपच छान आणि सुंदर अप्रतिम असं व्हिडिओ कॅसेट निघलेली आहे ही. तर चला आता कॅसेट काढलेली आहे मी, माझ्या याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ आहे आता तो. तर बघू आता त्या व्हिडिओचं काय करायचं काय नाही. टाकीनच नाही, राहू देईल मी टाकायची ते, कारण मला डेली ब्लॉग सुरू करायचे आहेत त्याच्यामुळं. तर आता माझी निघण्याची वेळ झालेली आहे. तर मी तर आलेली आहे माझ्या आबाच्या निर्वाणभूमीजवळ. दर्शन घेतलेलं आहे इथे. तर आता काकू दर्शन घेतलं, माझी आत्या आहे, सगळ्याचे दर्शन घेतल्यानंतर लगेच मग मला काका आहेत ना बस स्टँडवर सोडून देणार आहेत. म्हणजे कारण तिथून मग मला गाडीमध्ये बसून देतील. तर मी मग माझ्या घरी जाणार आहे. तर कारण कसं आहे आता मी एकटीच आहे ना, त्याच्यामुळं लेकरं सगळे आणि हे पण सगळे पुढं गेलेले आहेत. फक्त मी एकटीच बाकी होती. आता आताची तब्येत थोडी खराब झालेली आहे, कारण लग्नाच्या दगदगीच्यामुळं तिला थोडंसं विटनेसपणा आलेला आहे. शिवाय आता घरामध्ये काही करमायला लागलं नाही यांना कोणालाच, कारण प्रगती बी गेली. आता प्रगती होती तेव्हा सगळ्यांना थोडं वाटत चांगलं. पण असं आता प्रत्येक मुलीला आपापल्या घरी जावंच लागतं म्हणायचं. तर असं द्या. तर आता भावाला पण बाय केलेला आहे. माझा भाऊ थोडा इमोशनल झाला होता, तरी तर आलेला आहे बस स्टँडवर. तर मग डायरेक्ट मी आता घरी भेटणार आहे. तर मी आता घरी आलेली आहे. तर घरी आल्यानंतर पहिले फ्रेश झाली, चहा पाणी केलं, त्याच्यानंतर तुमच्यासोबत बोलू राहिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या घराचा पसारा, किती मोठा पसारा पडलेला आहे हा. तर चला आता पसाराचं काय नाही करावं लागेल. तर जास्त काही व्हिडिओ काढत नाही मी. आता पसारा आवरून घेते घरातला, नंतर आपण बोलूया.